हां विद्यार्थी मित्र, आता आपण पिरियड क्रमांक आता आपला 25वा चालू आहे. धड्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलमधला. याच्या अगोदर 25व्या पिरियडमध्ये इनफर्टिलिटी आपण हा भाग बघणार आहोत. तत्पूर्वी आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे का? बघितलेलं आहे आपण बर्थ कंट्रोलचे टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. कोणकोणत्या पद्धतीने बर्थ कंट्रोल केलं जातो ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजसुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सेक्सचे असणारे जे काही डिसीज आहेत, बरोबर आहे, सिफिलिस आहे म्हणजे गुप्तरोग आहे ज्याला आपण म्हणतो, गोनेरिया आहे, हे सुद्धा या ठिकाणी सेक्सशी संबंधित असणारे रोग आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, बरोबर आहे. आता आपण काय बघणार आहोत या ठिकाणी? इनफर्टिलिटी. काय भाग बघणार या ठिकाणी? भाग आता बघा, इनफर्टिलिटी या शब्दाचा या ठिकाणी याच्यामध्ये इथं दिलेलं आहे. ते इनफर्टिलिटी आपण जर बघितलं या ठिकाणी कोणता संदर्भ आहे? इनफर्टिलिटी म्हणजे नपुसकता किंवा वांझपणा ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये वंध्यत्व असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन न होण्याची प्रक्रिया असा त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात आला आहे का? ही इनफर्टिलिटी इथे हा भाग आला. याच्यामध्ये काय आहे हा संदर्भ या ठिकाणी आपण बघूया इथे, बरोबर. इनफर्टिलिटीमध्ये या ठिकाणी बघा, मी वाचतो, तुम्ही या ठिकाणी बघा. इनफर्टिलिटीमध्ये इनफर्टिलिटी इज डिफाइंड ॲज द इनॲबिलिटी टू कन्स्यू नॅचरली आफ्टर कंसामध्ये 1 year ऑफ रेग्युलरली अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. म्हणजे काय या ठिकाणी असं सांगितलं की समजा या ठिकाणी इनफर्टिलिटी डिफाइंड आहे इनॲबिलिटी, अपात्र असणे, काय असणे, बरोबर. कशासाठी? टू कन्स्यू म्हणजे गरोदर महिला राहण्यासाठी अपात्र होणे, नॅचरली आफ्टर 1 year 1 वर्षाच्या अधिक असल्यानंतर त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये रेग्युलरली अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स, असुरक्षित संभोग केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जर वंध्यत्व त्या ठिकाणी महिला जर होत असेल तर त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे द कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी कुड बी फिजिकल. मग त्या ठिकाणी त्यांचे हे नपुसक होण्याचं कारण वेगवेगळे असतील. फिजिकल भौतिक काही प्रॉब्लेम असतील त्यांच्या शरीरामध्ये, किंवा कॉन्जेंटल म्हणजे जन्मताच काही दोष आहेत, काही रोग आहेत, डिसिजेस आहेत, बरोबर. इम्युनॉलॉजिकल ऑर इव्हन फिजिओलॉजिकल, बरोबर आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात? इम्युनॉलॉजिकल म्हणजे काय, शरीरामध्ये असणारी प्रतिकारशक्तीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, किंवा फिजिकोलॉजिकल म्हणजे शरीरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रॉब्लेम असतील तर ते द कॉमन फिजिकल कॉजेस इन फिमेल आर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. बघा, पॉलिसिस्टिक म्हणजे PCOS सिंड्रोम, बरोबर आहे. किंवा ओव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होत असेल, हार्मोनल इम्बॅलन्स, जर वेळोवेळी जर हार्मोन त्या वेळेचं जर हार्मोन सिक्रेशन झालं तर ठीक आहे, जर नाही झालं तर प्रॉब्लेम, किंवा एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाची जी काही पिशवी जिला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम, वेदना असतील, किंवा आणखीन काही त्रास असेल, किंवा इन्फेक्शन असेल. व्हाईल इन मेल इट इज लेस स्पर्म काउंट. मेलमध्ये स्पर्मचं प्रमाण कमी जर असेल, स्पर्म जर कमी निर्माण होत असतील, किंवा स्मॉल साईज ऑफ पेनिस, मेलची पेनिसची साईज खूपच स्मॉल जर असेल तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी वंध्यत्व येऊ शकतो, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर प्रियर इन 1978, प्रियर म्हणजे अगोदर त्या ठिकाणी काय 1978मध्ये इनफर्टिलिटी कपल हॅड 2 ऑप्शन्स. मग 1978च्या नुसार त्या ठिकाणी अगोदर, या 1978च्या अगोदर 2 त्या ठिकाणी त्यांना ऑप्शन होते. काय? अडॅप्ट ऑर चाइल्डलेस, बरोबर आहे. अडॅप्ट म्हणजे या ठिकाणी काय म्हणू आपण? अडॅप्ट म्हणजे का दत्तक घेणे ज्याला आपण म्हणतो, किंवा चाइल्डलेस, जर मुलगा जर नसेल, त्यांना आपत्ती जर नसेल तर. टुडे इनफर्टिलिटी कपल हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव ए चाइल्ड सच ॲज फर्टिलिटी ड्रग्स. बघा, आता त्यावेळेस अशा प्रकारचे समस्या होता, परंतु आता
खूप त्यांना काय निघालेले पर्याय निघालेले आहेत. फर्टिलिटी ड्रग्स. आता फर्टिलिटी ड्रग म्हणजे खरं तर ते ड्रग म्हणजे औषध म्हणजे खरं तर औषध उपचार असल्यासारखं त्या ठिकाणी काय आहे. टेस्ट ट्यूब बेबी. बघा, टेस्ट ट्यूब बेबीचा एक प्रकार आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कृत्रिमरित्या गर्भधारणा करून घेणे. बरोबर. IUI किंवा सरोगेट मदरहूड. सरोगेट म्हणजे भाड्याने माता त्या ठिकाणी जर एखादा स्त्री पुरुषाला त्या ठिकाणी त्यांच्या जोडप्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, अपत्य होत नसतील तर त्या ठिकाणी तर दुसऱ्या महिलाला त्या ठिकाणी त्यांचे एम्ब्रिओ पोटामध्ये भाड्याने त्या ठिकाणी त्यांना ठेवून त्यांना काही मानधन वगैरे काही घेत असतील, पैसा वगैरे घेते देणे आणि यांचं अपत्य नंतर परत करणे असा त्याचा याला सरोगेट आपण म्हणतो. एक्सेट्रा. द कपल कुड बी असोसिएटेड टू हॅव चाइल्ड. बरोबर आहे. चिल्ड्रन थ्रू द सर्टन स्पेशल टेक्निक्स कॉमनली नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज ART. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या ठिकाणी त्यांना काय करता येतं, अपत्य घेता येतं असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. कामध्ये या ठिकाणी टेस्ट ट्यूब बेबी. समजा त्या ठिकाणी त्या स्त्री पुरुषांना जर अपत्य होत नसतील तर टेस्ट ट्यूब बेबीचा वापर करून आपण त्या ठिकाणी अपत्य उपलब्ध करून घेऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय शब्द या ठिकाणी. इट इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन व्हेअर एन एग इज कंबाइंड विथ स्पर्म आउटसाइड द बॉडी इन ए टेस्ट ट्यूब और ग्लास प्लेट टू फॉर्म झायगोट. बघा, मातेच्या गर्भाशयामध्ये फर्टिलायझेशन होत नसेल तर बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी काचेच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी मेल आणि फिमेलचे गॅमेट घेऊन त्या ठिकाणी फर्टिलायझेशन करणे आणि तिथे वाढवणे असा त्याचा अर्थ आहे. ओके. अंडर सिम्युलेटेड कंडिशन्स इन द लॅबोरेटरी. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये काय करतं, मातेच्या गर्भाशयामध्ये जे तापमान लागतं, ज्या गोष्टी लागतात तशा प्रकारचं पूर्ण लॅबोरेटरीमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे. बरोबर आहे. मातेच्या गर्भाशयामध्ये एम्ब्रियोला वाढण्यासाठी जे काही लागतं अन्न पाणी तशा प्रकारचं त्या टेस्ट ट्यूब बेबीमध्ये म्हणजे त्याचा पर्याय उपलब्ध करून देणे असा त्याचा अर्थ आहे. द झायगोट ऑर एम्ब्रियोज कंसामध्ये विथ अप टू 8 ब्लास्टोमियर्स. बघा, कारण या ठिकाणी कुड बी देन ट्रान्सफर इन टू द फॅलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. नंतर त्या मातेच्या गर्भाशयामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये नंतर ट्रान्सफर करता येतं. आलं लक्षात असा त्याचा अर्थ आहे. हा प्रकार अगोदर जर फर्टिलायझेशन होत नसेल तर नंतर बाहेर फर्टिलायझेशन करून त्या मातेच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा करता येते. त्याच्यानंतर ZIFT. बघा, ZIFT काय, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता म्हणजे झायगोट हे काय या ठिकाणी, झायगोट तयार झाल्यानंतर कुठे ट्रान्सफर करणे, फॅलोपियन ट्यूबमध्ये. फॅलोपियन ट्यूब फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग बघा या ठिकाणी. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फॅलोपियन ट्यूब आहे का तिथं. मग त्या ठिकाणी काय, द ZIFT इज अन फर्टिलिटी ट्रीटमेंट यूज्ड व्हेन देर इज ए ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब. ही मेथड कधी वापर करता येते या ठिकाणी, फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज निर्माण जर झालं असेल. ब्लॉकेज म्हणजे काय, ती नलिका पूर्ण पॅक झाली असेल तर, कारण त्याच्यामधूनच काय वाहतो, ओहा वाहत असतो असा त्याचा अर्थ आहे. मग विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑफ एग बाय द स्पर्म. मग त्या ठिकाणी जर ब्लॉकेज जर फॅलोपियन ट्यूब जर असली, बरोबर, त्याच्यातून ओहा जाणारच नाही, म्हणून फर्टिलायझेशन मेल आणि फिमेलचं गॅमेटचं होणारच नाही असा तर. इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम द वुमेन. काय केलं जातं या ठिकाणी, एग हे फिमेलच्या शरीरातून ओहरीमधून काढलं जातं. फर्टिलायझेशन ऑफ द एग विथ स्पर्म इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर द स्टराईल कंडिशन फॉर्म इज झायगोट बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज इन विट्रो फर्टिलायझेशन. इन फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूबच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी फर्टिलायझेशन करून घेतलं जातं असा त्याचा अर्थ आहे. परत एकदा वाचतो. इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम द वुमन ओव्हरी. एग काय केलं जातं, त्या फिमेलच्या ओव्हरीमधून, त्या मातेच्या ओव्हरीमधून काढून घेतलं जातं असा त्याचा अर्थ आहे. फर्टिलायझेशन एग विथ स्पर्म इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर द स्टराईल कंडिशन.
स्टराईल कंडिशन म्हणजे बाहेर जिथं निर्जंतुक, स्टराईल म्हणजे निर्जंतुक, तिथे कोणत्याही मायक्रोजमचा संबंध येणार नाही. कारण मायक्रोजमनं अटॅक जर केला तर त्या ठिकाणी तिथे ते सगळं पूर्ण खराब होऊन जातं, सोडून पूर्ण खराब होऊन जातो. बरोबर असा तसा. म्हणून स्टराईल कंडिशन निर्माण करायची म्हणजे स्टरलायझेशन, फ्री फ्रॉम मायक्रोजम, दुसरे मायक्रोजम तिथं वाढता कामा नये. टू फॉर्म झायगोट बाय द प्रोसेस इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF या कंडिशनमध्ये झायगोट इज देन ट्रान्सफर इनटू फॅलोपियन ट्यूब. नंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये तो झायगोट काय करणे, ट्रान्सफर करणे फॉर फर्दर डेव्हलपमेंट. फर्दर डेव्हलपमेंट म्हणजे पुढची जी डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंट होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला काय करायचं, ट्रान्सफर करणे असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. पेज नंबर 43 संपला. आता पेज नंबर 44वर या ठिकाणी काय या ठिकाणी सांगतं ते बघा. या ठिकाणी IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन सेंटर. बरोबर आहे. मेक ए लिस्ट ऑफ IVF सेंटर इन महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे याच्या प्रकारचे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन कुठे कुठे आहे, सेंटर कुठे कुठे म्हणजे टेस्ट ट्यूबचे, त्याची यादी द्या असं ते म्हणत आहेत. तुम्हाला माहीत असेल तर द्यायचं, नसेल तर काही विषय नाही त्या ठिकाणी. चला पुढे. त्याने एक जनरल विचारलं आहे असावं म्हणून त्या ठिकाणी. त्याच्यानंतर GIFT गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, गॅमेट आता म्हणजे ट्रान्सफर करणे कशामध्ये, फॅलोपियन. बरोबर असा त्याचा अर्थ आहे. ट्रान्सफर ऑफ एन ओहम कलेक्टेड फ्रॉम ए डोनर. बघा काय केलं जातं या ठिकाणी, ट्रान्सफर ऑफ ओहम. ओहम हे कलेक्ट केलं जातं कोणाकडून, डोनर, देणाऱ्याकडून. काही लोक ओहम वगैरे महिला देतात. बरोबर आहे, देणी, जसं आपण रक्त देतो किंवा आणखी दुसरे वेगवेगळे ऑर्गन देऊ शकतो तसं सुद्धा काही देतात डोनर. बरोबर आहे. इनटू द फॅलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल. दुसऱ्या महिलेकडून घेऊन तिसऱ्या म्हणजे जी महिला जी देणगी दिलेली आहे आणि ज्या महिलांना पाहिजे आहे त्यांनी घेणे असा त्याचा अर्थ आहे. हू कॅन प्रोव्हाइड द सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. नंतर अशा प्रकारचं वातावरण तयार करून त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट करता येतं असा त्याचा अर्थ आहे. दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. या टेक्निकला काय केलं जातं, समजा मातेला काही प्रॉब्लेम आहे, त्यांना नाही, दुसऱ्याकडून घेणे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर अशा पर्याय उपलब्ध करून देतात, अशा पद्धतीने करून ते सगळं पूर्ण करून देतात, आपल्याला कळूनसुद्धा देत नाहीत असा. धिस टेक्निक कॉल्ड गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. मग त्याच्यामध्ये काय, हॅज बीन डेव्हलप्ड फॉर ए केसेस इन विच ओनली एंट्रन्स टू ओव्हिडक्ट. बघा कशामध्ये एंट्रन्स म्हणजे ओव्हिडक्टमध्ये ट्रान्सफर केलं जातं, ऑर अपर सेगमेंट ऑफ ओव्हिडक्ट इन ब्लॉकड. ओव्हिडक्ट जर ब्लॉक जर झाली असेल तर त्या कंडिशनमध्ये वापर केला जातो. इन धिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू रिजन ऑफ ओव्हिडक्ट. आता हे मेल आणि फिमेल गॅमेट या ठिकाणी काय करतात, या प्रक्रियेमध्ये डायरेक्टली इंजेक्टेड म्हणजे इंट्रोड्यूस केलं जातं, त्याच्यामध्ये ओतलं जातं, सोडलं जातं असा त्याचा आहे. इन टू रिजन ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये ट्रान्सफर केलं जातो. वेअर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस ए ब्लास्टोसिस्ट विच एंटर द युटेरस व्हाया नॉर्मल रूट. GIFT हॅज अ सक्सेस रेट ऑफ अबाउट 30%. 30% या ठिकाणी प्रमाणामध्ये या ठिकाणी हे सक्सेस होण्याचं प्रमाण आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, लक्षात आलं आपल्याला. म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला कसं केलं जातं हे तुमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर ICSI इंट्रा सिस्टोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता या ठिकाणी काय, स्पर्मचं इंजेक्शन करणे. बरोबर आहे, इंजेक्शन म्हणजे सोडणे. या ठिकाणी ICSI is in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of an ovum in laboratory. काय केलं जातं ह्याच्यामध्ये, हा सुद्धा टेस्ट बेबीचाच प्रकार आहे. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, सिंगल स्पर्म इज इंजेक्टेड डायरेक्ट इनटू सायटोप्लाझम ऑफ ओहम इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये जे टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये ओहा घेतलेला आहे, त्या ओहामध्ये मेलचा जो स्पर्म आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट, त्याच्यामध्ये खूपच सूक्ष्म असतं बरं का, हे लक्षात घ्या. तेवढं सोपं नाही,
खूपच मायनर असतं, ती प्रक्रिया केली जाते, त्याची काळजी वगैरे घेतली जाते, तशा पद्धतीने उपाययोजना करून इट इज पॉसिबल. हिअर द स्पर्म हॅज नॅचरली पेनिट्रेट द इन द एग. नैसर्गिक पद्धतीने ओहममध्ये किंवा एगमध्ये स्पर्म काय करतो, प्रवेश करतो, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. आता बघा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे कृत्रिमरित्या गर्भधारणा, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कृत्रिम, आता आर्टिफिशियल, हे सगळे त्याचेच प्रकार आहेत. या ठिकाणी आर्टिफिशियल काही प्रॉब्लेम, पती पत्नीला जर नैसर्गिक पद्धतीने जर फर्टिलायझेशन होऊन जर त्या ठिकाणी गर्भधारणा होत नसेल तर हे त्याला पर्याय आहेत. ओके. इन सम फर्टिलिटी केसेस द मेल पार्टनर इज अनेबल टू inseminate the female due to a very low sperm count. समजा मेलमध्ये, मेलच्या शरीरामध्ये स्पर्मचा प्रमाण जर खूप कमी जर असेल, लक्षात आलं, किंवा जेवढी आवश्यकता पाहिजे तेवढं जर होत नसतील तर त्या ठिकाणी अशा कंडिशनमध्ये त्याचा उपयोग केला जातो. पुरुषामध्ये असणारा जो ड्रॉबॅक आहे तो त्या ठिकाणी काळजी घेतली जाते, असा त्याचा अर्थ आहे. ओके. दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हा प्रॉब्लेम सोडवला जातो कशाने, कृत्रिम काय केलं जातं, गर्भधारणा करून, असा त्याचा अर्थ आहे. इन दिस टेक्निक द स्पर्म आर कलेक्टेड फ्रॉम द मेल. या टेक्निकमध्ये पुरुषाकडून त्या ठिकाणी स्पर्म जमा केले जातात अँड आर्टिफिशियली इंट्रोड्यूस्ड इन टू द सर्विक्स ऑफ द फिमेल. आता सर्विक्स ऑफ द फिमेल या ठिकाणी काय, गर्भाशयाच्या पिशवीचा जो तोंडाचा जो भाग त्याला म्हणतो त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ अचिव्हिंग ए प्रेग्नन्सी. मग ती महिला गर्भधारणा राहण्यासाठी थ्रू इन व्हिट्रो किंवा थ्रू इन व्हायवो फर्टिलायझेशन. आता व्हायवो म्हणजे काय, व्हायवो आणि व्हिट्रो बघा लक्षात घ्या. इन व्हायवो म्हणजे फिमेलच्या बॉडीमध्ये, इनसाइड हे तर कंसात दिलेलंच आहे, इनसाइड द बॉडी, आणि व्हिट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी. आउटसाइड द बॉडीमध्ये कुठं केलं जातं, त्या ठिकाणी ते कुठं केलं जाते आपल्याला माहीत आहे. आउटसाइड द बॉडी शरीराच्या बाहेर, म्हणजे टेस्ट ट्यूब आहे, काचेची आहे, त्याच्यामध्ये प्लेट आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लॅबोरेटरीमध्ये केलं जातं, आणि हे डायरेक्ट याच्यामध्येच केलं जातं फिमेलच्या बॉडीमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा, या ठिकाणी इथं काय म्हटलं, या ठिकाणी पुढे असा भाग आहे इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन, बरोबर आहे. याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतात ते बघा. या ठिकाणी इन दिस टेक्निक द प्रोसेस इज सम व्हॉट लाईक दॅट ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हे सुद्धा कृत्रिमरित्या गर्भधारणाचा प्रकार आहे. द ओनली डिफरन्स इज दॅट, तो त्यामध्ये फरक आहे त्या ठिकाणी, ते थोडंसं आहे म्हणते. स्पर्म आर इंट्रोड्यूस्ड इन टू द युटेराईन कॅव्हिटी. बघा काय केलं जातं, स्पर्म हे कशामध्ये, युटेराईन कॅव्हिटीमध्ये ट्रान्सफर केलं जातं इन्स्टेड ऑफ सर्विक्स. सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड आहे, बरोबर आहे, गर्भाशयाचं त्या ठिकाणी गळा आपण म्हणतो, खालचा भाग आपण म्हणतो, तिथे काही प्रॉब्लेम होत असेल तर तिथे त्या ठिकाणी तशा पद्धतीने केलं जातो, असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आता बघा स्पर्म बँक और सेमन बँक. सेमन आणि स्पर्मचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. स्पर्म म्हणजे मेल गॅमेट आणि सेमन म्हणजे सेमनल व्हेसिकलमध्ये एक मिल्की फ्लुइड असतो बघा त्या ठिकाणी, बरोबर आहे. तो मिल्की फिकट दुधाळा असल्यासारखा तो पदार्थ असतो, त्याच्यामध्ये स्पर्म जमा होत असतात. स्पर्मला जमा करा किंवा सेमनला करा, कारण स्पर्म म्हणलं तर पूर्ण खाली नुसते स्पर्म आले, आणि सेमन म्हणलं तर त्या ठिकाणी काय येतं, त्या ठिकाणी सेमन म्हणजे त्या सेमनल फ्लुइड आणि स्पर्म हे दोन्ही येतात, असा त्याचा अर्थ आहे. आता हे काय आहे त्या ठिकाणी बघा, स्पर्म बँक हे काय हे लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. स्पर्म बँक और सेमन बँक इज अ प्लेस, अशी एक जागा ती आहे काय, विच कलेक्ट स्टोर्स अँड प्रोव्हाइड ह्युमन स्पर्म और सेमन. अशी जागा, तिथे स्पर्म जमा करणे, बरोबर आहे, साठवणे आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मानवाला प्रोव्हाइड करणे, काय, स्पर्म किंवा सेमन. सेमन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल कॉल्ड एज स्पर्म डोनर. बघा हे सेमन प्रोव्हाइडेड बाय, बरोबर, कोणाकडून घेतलं जातं, जे पुरुष धष्टपुष्ट आहे त्या पुरुषाच्या शरीरातून स्पर्म घेतले जातात, त्याने डोनेट केल्यानंतरच, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सेमन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल, जो धष्टपुष्ट चांगला म्हणजे आजारी नाही माणूस तो, त्याला धष्टपुष्ट असं म्हणतात, बरोबर आहे.
द सेमन इज प्रोव्हाइडेड बाय द हेल्दी मेल्स कॉल्ड स्पर्म डोनर, त्याला स्पर्म डोनर म्हणतात. बरोबर. द स्पर्म आर स्टोर्ड इन अ स्पर्म बँक बाय ए क्रिप्टो प्रिझर्वेशन मेथड. बरोबर आहे. ॲट लो टेम्परेचर. हे स्पर्म कृत्रिमरित्या अशा ठिकाणी साठवले जातात. तो क्रिप्टो प्रिझर्वेशन कॅरिओ प्रिझर्वेशन आहे. कॅरिओ प्रिझर्वेशन मेथड म्हणजे कमी तापमान. उदाहरणार्थ समजा रेफ्रिजरेटर आहे. बरोबर. थंड असणारा बर्फ जिथं तयार होतो त्या ठिकाणी लो टेम्परेचरला तिथे त्या ठिकाणी स्पर्मला साठवलं जातं असा त्याचा अर्थ आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढेही त्याचा असा भाग आहे त्या ठिकाणी सरोगेट मदर्स. बरोबर. कॅन यू रिकॉल, थोडं आठवा म्हणते त्यांना. बरोबर आहे. सरोगेट म्हणजे काय, आता ही एक पद्धत आहे भाड्याने घेणे. बरोबर आहे. भाड्याने मी आता सांगितलं तुम्हाला सरोगेट मदर म्हणलं तर समजा ते पती पत्नी आहेत, त्यांच्या शरीरामध्ये काही दोष आहे, अनेक प्रकारचे दोष असू शकतात. मग भाड्याने दुसऱ्या महिलाच्या शरीरामध्ये तो एम्ब्रिओ साठवणूक करून नंतर तो बाळ झाल्यानंतर त्यांचं त्यांना देणे. या मेल आणि फिमेलचं गॅमेट घेतलं जातो पती पत्नीचा. बरोबर. ते मेल आणि गॅमेट झायगोट तयार झाल्यानंतर ते झायगोट त्याच्या शरीरामध्ये त्या पत्नीच्या होऊ शकत नाही, काही प्रॉब्लेम आहे. मग ते दुसऱ्यांना भाड्यानं देऊन त्याचा पैसा वगैरे काही घेतलं असतील तर त्यांना दिलं जातं. त्यांनी असं भाड्याने मोठ्या शहरामध्ये असं चालतं. सरोगेट मदर आपण असं या ठिकाणी म्हणतो. ओके. आता सरोगेटमध्ये सम वुमेन हॅव प्रॉब्लेम इन द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन अ युटरस. काही महिलांमध्ये काही गर्भधारणा होण्यासाठी गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम होतो. सच वुमेन कॅन टेक हेल्प द मॉडर्न रेमिडियल टेक्निक्स. आता रेमिडियल म्हणजे उपचार. बरोबर आहे. एक आधुनिक अशा प्रकारचे उपचार आहे कॉल्ड एज सरोगेसी. बरोबर. त्याला सरोगेसी म्हणजे भाड्याने दुसऱ्या महिलाच्या गर्भाशयामध्ये ते भाड्याने वाढायला देणे. पती पत्नी आहेत. बरोबर. पत्नीच्या शरीरामध्ये वाढू शकत नाही. हे दोन्हीच्या डॉक्टरला सांगून त्या ठिकाणी त्या तिसऱ्या महिलाकडे त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये त्यांना सांगितलं जातं की बा तुम्ही असं आमचं एम्ब्रिओ तुम्ही तुमच्या पोटामध्ये वाढवा, काय तुम्हाला लागतं आम्ही पैसा देऊ. त्याला अशा पद्धतीने म्हणतात. ओके. ही बी टेक्निक आहे. इन दिस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड सरोगेट मदर हू इज नॉट द बायोलॉजिकल मदर. सरोगेट मदर ॲक्च्युली बायोलॉजिकल मदर होत नाही, जैविक होत नाही. का? त्याचं मेल आणि फिमेल त्याचं गॅमेटच नाही ना त्याचं. ते कोणाचं घेतलं, त्या पती पत्नीचं घेतलेलं आहे. ज्या पत्नीला अपत्य होत नाही, काही दोष आहे गर्भाशयामध्ये, म्हणून त्यांचं याचं मेल आणि फिमेल गॅमेट त्या पती पत्नीचं घेतलं आणि दुसऱ्या महिलाच्या शरीरामध्ये फक्त वाढवणे, सांगोपान करून नंतर त्या लेकरू त्यांचं त्यांना देणे. म्हणून बायोलॉजिकल मदर ती भाड्याने घेतलेली महिला होऊ शकत नाही, माता होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ. ठीक आहे. इथे आपण स्टॉप करूया कारण ह्याच्यापेक्षा जास्त पिरियड आपलं जाणार नाही. नंतरच्या तासिकेमध्ये पुढचा भाग आपण पुढे घेऊ. ओके. धन्यवाद.